आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेन सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेन सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न झाले। 50 वर्ष या कॉलेजला झाले। माजी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। याच कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत। कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, परंतु या शाळा कॉलेजला अद्यापपर्यंत कोणीही विसरला नाही। संस्थेचे अध्यक्ष माननीय मंगेशजी नेने व त्यांच्या सर्व सहकार्यांनी शिक्षक वर्गांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। प्रत्येक माजी विद्यार्थ्याला आमंत्रित केलं होतं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय खासदार धैर्यशील दादा पाटील तसेच माननीय आमदार रवी शेठ पाटील उपस्थित होते व नवनिर्वाचित नगरसेवक याच शाळा कॉलेजमधून शिकून आज या हुद्द्यावर आले। असे अनेक विद्यार्थी आज आपली शाळा कॉलेज पाहण्यासाठी आले होते। भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरून सुद्धा ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, मोठे झालो, मोठमोठ्या हुद्द्यावर गेलो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, परंतु आपली शाळा ही आपली आहे। आजपर्यंत याच शाळेमधून अनेक विद्यार्थी घडले। आज त्यांचाच हा महोत्सव होता। कोणी बासरी वाजवून आपली कला दाखवली तर कोणी माउथ ऑर्गन वाजवून कला दाखवली। शाळेच्या शिक्षकांनी गाण्यातून नृत्य करून आपली कला दाखवली। आपण याच शाळेत शिकलो, याच शाळेने कॉलेजने आपल्याला शिकवलं। आज तेच विद्यार्थी कला सादर करीत होते। आज माजी विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता आपल्या शाळेमध्ये। अनेक विद्यार्थी इथं आले, माजी विद्यार्थी जे ह्या संस्थेमार्फत मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले। काय सांगाल आपण? आज अतिशय आनंदाचा क्षण आहे की आमच्या पेन एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा ज्युनियर कॉलेजचा सुवर्ण महोत्सव, त्याच्यासाठी आम्ही एक साधारण 20 दिवसापूर्वीच माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या। पण एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की आज साधारण 500च्या घरात माजी विद्यार्थी ते उपस्थित राहिलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळ्या आपल्या जुन्या मित्रमंडळींना आणि मुख्य म्हणजे आम्ही माजी प्राचार्य आणि माजी शिक्षक यांना देखील बोलवलेलं। तर बरेच म्हणजे काही जण तर 25-25, 30 वर्षांनी त्यांच्या शिक्षकांना आणि मित्रांना भेटत आहेत। तर हा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात येण्यासाठी थोडंफार आम्हाला सगळ्यांना धावपळ करायला लागली आणि आम्हाला देखील आम्ही पण खूप आनंदित आहोत की एवढे मोठ्या प्रमाणावर लोक इथे आलेत, माजी विद्यार्थी, आणि या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घेतला। अनेक मोठ्या हुद्द्यावर गेले, कोण आमदार झाले, कोण खासदार झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, त्यांच्या प्रत्येकाच्या भावना कशा होत्या? आता आजच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा असंच एक आग्रह होता की प्रमुख पाहुणा बाहेर न आणता आपल्या माजी विद्यार्थ्यांपैकीच प्रमुख पाहुणा असावा। तर आजचे जे प्रमुख पाहुणे होते, राज्यसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील दादा पाटील हे याच प्रशालेचे माजी विद्यार्थी, आमदार रवी शेठ पाटील देखील आमचेच माजी विद्यार्थी आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहाने ते दोघं होते। त्याशिवाय पेंटचे उद्योजक राजू शेठ पिचिका देखील प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि सर्व आजी माजी संचालक या कार्यक्रमात सहभागी झाले आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।